नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा, तुमचे BMS BHMS स्ट्रे वेकेन्सी राऊंड 3 यासाठी नवीन कॉलेजेस येतील का। बघा, खूप साऱ्या पालकांच्या आणि विद्यार्थी मित्रांच्या मनात हा प्रश्न आहे, जो आपला कॅप राऊंड 3 होणार आहे आता बघा, स्ट्रे वेकेन्सी राऊंड 3 यामध्ये नवीन कॉलेजेस येतील का। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आताच काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि अजून लाईक केले नसेल सेशनला तर पटकन काय करा, लाईक करा। त्यानंतर जर तुम्ही अजून नवीन अपडेटसाठी व्हॉट्सअप कम्युनिटी आणि टेलिग्राम चॅनल जॉइन केले नसेल तर फटाफट काय करा, डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि व्हॉट्सअप कम्युनिटी आणि टेलिग्राम चॅनल काय करा, जॉइन करा। त्यानंतर आता आपण बघूया बघा, तुमचे BMS आणि BHMS साठी जे तुमचे नवीन कॉलेजेस येणार आहे का। आणि त्यानंतर तुम्हाला या कॉलेजमध्ये जर तुमचा या राऊंड मध्ये जर नंबर लागला तर तुम्हाला या कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळणार का। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे, शेवटपर्यंत राहा बघा। त्यानंतर बघा, आता तुमच्याकडे ही लास्ट अपॉर्च्युनिटी बघा, बरोबर। आता जर शेवटची संधी बघा तुमच्या हातात आलेली। आता काय झालेली, नव्याने रजिस्ट्रेशन पण सुरू झाले आणि नव्याने काय झाली, चॉईस फिलिंग पण सुरू झाली। अजून पण जर तुम्ही मिस्टेक केली असेल, प्रॉपर चॉईस फिलिंग केली नसेल तर आता काय करा, प्रॉपर चॉईस फिलिंग करा। तुम्हाला चॉईस फिलिंग कशी करायची यावरती मी व्हिडिओ बनवेल, तो तुम्हाला सांगेल। त्याच्या अगोदर तुम्ही जर अजून काउन्सिलिंग जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची असेल पेड, तर आमच्याकडे तुम्ही काय करू शकता, पेड काउन्सिलिंग करू शकता। आमची जी फीस आहे फक्त किती आहे, 499 रुपये। बघा, यामध्ये आम्ही तुम्हाला काय करतो, प्रॉपर चॉईस फिलिंगची लिस्ट बनवून देतो तुमच्या मार्कच्या बेसिसवर। तर तुम्हाला जर जॉईन करायचे असेल तर आपली जी फीस आहे फक्त 499 रुपये। आणि तुम्हाला जर जॉईन करायचे तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवरती काय करू शकता, मेसेज करू शकता, तुम्हाला पेड काउन्सिलिंग करायची असेल तर। त्यानंतर बघूया आपण नवीन कॉलेजेस येणार का। चला मग, अजून पण लाईक केले नसेल तर व्हिडिओला काय करा, लाईक करा। बघा, मी सांगतोय तुम्हाला नवीन कॉलेजेस येणार आहे का नाही आहे। बघा आता कसं सांगतो बघा, थोडं लक्ष देऊन ऐका आणि तुम्हाला पण समजेल मी काय बोलतोय आणि कशाच्या बेसिसवरून सांगतोय, तुमचे कॉलेज येणार आहे का नाही आहे हा सर्वांच्या मनात प्रश्न आहे। बघा, जर तुम्ही हा शेड्यूल बघितला बघा, हा शेड्यूल आहे बघा ऑनलाईन स्ट्रे वेकेन्सी राऊंडचा। म्हणजे ज्या वेळेस आपला कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 झाले होते स्टेट कोटाचे, त्याच्यानंतर आपले स्टे वेकेन्सी राऊंड झाले होते, बरोबर। त्याच्यासाठी काय झाला होता, हा शेड्यूल रिलीज झाला होता, बरोबर। तर बघा, यामध्ये तुमचे काय आली होती, सीट मॅट्रिक्स आली होती, बरोबर। आणि यामध्ये काय आलं होतं, एक नवीन कॉलेज आलं होतं बघा। या सीट मॅट्रिक्स मध्ये काय आलं होतं, आपल्याला एक नवीन कॉलेज आलं होतं बघा, कर्जतचं, बरोबर आहे का नाही। अच्छा, बरोबर सर, एकदम बरोबर सर, बरं का। त्यानंतर बघा, आता जर नवीन कॉलेजेस येणार आहे का नाही ते कसं कळेल आपल्याला। बघा, त्यानंतर काय झालं, तुमची ऑनलाईन प्रिफरन्स सुरू झाली होती, बरोबर। तुमचे जे प्रिफरन्स होते कधीपासून सुरू झाले होते, ते 1/11/2024 ते 3/11/2024, म्हणजे 3 दिवस काय होते तुमच्याकडे चॉईस फिलिंग साठी वेळ होता। त्यानंतर बघा, तुमची सिलेक्शन लिस्ट आली होती बघा, बरोबर आहे ना, तुमची सिलेक्शन लिस्ट आली होती, अगदी बरोबर सर। हे प्रोसेस सगळे अशीच चालली बघा। जी 5 तारीख होती बघा, त्या 5 तारखेला काय आली, 5/11/2024 ला तुमची सिलेक्शन लिस्ट पण आली, बरोबर। त्यानंतर बघा आता काय झालं, त्यानंतर तुम्ही फिजिकल जॉईनिंग साठी गेले बघा कॉलेजला, फिजिकल जॉईनिंग साठी गेले, 6 तारखे ते 9 तारखेपर्यंत तुम्ही काय केली, फिजिकल जॉईनिंग केली, बरोबर, अगदी बरोबर, तुम्ही काय केली, फिजिकल जॉईनिंग केली। त्यानंतर कोणताही नवीन राऊंड झाला नाही, म्हणजे राऊंड झाला पण त्यासाठी कोणती नवीन चॉईस फिलिंग झाली नाही, बरोबर आहे का नाही, अगदी बरोबर आहे। त्यानंतर काय झालं, डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट फॉर ऑनलाईन स्टे वेकेन्सी राऊंड, म्हणजे सेकंड जो स्टे वेकेन्सी राऊंड होता 2, यासाठी सिलेक्शन लिस्ट आली बघा, 11/11/2024 ला काय आली, तुमची सिलेक्शन लिस्ट आली, बरोबर आहे का नाही। म्हणजे यासाठी काय झाली, कोणती चॉईस फिलिंग केली का आपण, नाही केली कोणती चॉईस फिलिंग, ती काय आली, ही जी चॉईस फिलिंग केली होती बघा आपण, या बेसिसवर काय आली, पुन्हा नव्याने काय आली, सिलेक्शन लिस्ट आली। त्यानंतर बघा मग काय झालं, तुम्ही काय केले, कॉलेजला गेले, नंतर तुमचा नंबर लागला, काही विद्यार्थ्यांचा नाही लागला, ते त्यांनी काय केली, जॉईनिंग केली। जॉईनिंग कधीपासून केली, 12/15 म्हणजे 12/11/2024 ते 15/11/2024 पर्यंत त्यांनी पण काय केली, जॉईनिंग केली, बरं का। त्यानंतर बघा मग काय येणार होती, आपली तिसरी स्टे वेकेन्सी राऊंडची काय येणार होती, लिस्ट येणार होती, डिक्लेरेशन सिलेक्शन लिस्ट येणार होती बघा। आणि ही काय झाली, कॅन्सल झाली, म्हणजे ही आली नाही। मग याच्यानंतर आले तर आले काय, मग बघा यानंतर एक नोटीस आलंय बघा, ही लिस्ट आली नाही, म्हणून हे जे खालचं होतं हे पूर्ण चेंज झालं, बरोबर आहे की नाही, हे सगळं चेंज झालं बघा। त्यानंतर नवीन नोटीस आला बघा, ह्या नवीन नोटीस काय म्हणतोय आणि याच्यावरून मी सांगणार आहे बघा, नवीन कॉलेजेस येणार आहे का नाही येणार, हे सगळं तुम्हाला या नोटीसवरून मी समजून सांगेल।
म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जी प्रोसेस आहे त्यामध्ये काय घडते आणि ते काय होणार आहे पुढे आपल्याला या नोटीस मधूनच समजते. बघा आता बघा काल तुमच्यासाठी हा शेड्यूल आलाय बघा रजिस्ट्रेशनसाठी. याच्यामध्ये बघा जो तुमचा क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो पण काय झालाय कमी झालाय आणि त्यांच्यासाठी काय आता क्वालिफाईंग जे मुलं आता क्वालिफाय झाले त्यांच्यासाठी काय झाले पुन्हा एकदा नव्याने काय झाले रजिस्ट्रेशन सुरू झाले. आता बघा याच्यामध्ये बघा आता याच्यामध्ये एक तुम्हाला दिसत असेल काय याच्यामध्ये काय बघा तुमचे जे रजिस्ट्रेशन आहे कधीपासून तर कधीपर्यंत बघा तुम्हाला जे नवीन रजिस्ट्रेशन करायचे ते 19/11 म्हणजे आजपासून तर 21/11/2024 दोन दिवस काय करायचे तुम्हाला आता रजिस्ट्रेशन करायचे. सॉरी 3 दिवस म्हणजे 19 तारीख होती आज हा व्हिडिओ सकाळी येईल तर मग ही डेट तर गेली मग आता राहिली किती 2 दिवस तुमच्याकडे बरोबर. त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचे अपलोड करायचे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी बरं का. त्यानंतर बघा मग याच्यासाठी येणार आहे बघा तुमची पब्लिकेशन ऑफ कंबाईन मेरिट लिस्ट ही कधी येणार 22 तारखेला येणार बरोबर. त्यानंतर आता पॉइंट हा लक्षात घ्या बघा हा लक्षात घ्या तुम्ही बघा. त्यानंतर पॉइंट बघा हा काय पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स. सीट मॅट्रिक्स कधी येणार तुमची आता 22/11/2024 ला काय येणार सीट मॅट्रिक्स येणार. सीट मॅट्रिक्स येणार म्हणजे त्यामध्ये काय येणार नवीन कॉलेजेसचे काय येणार नाव येणार बरोबर आहे का नाही. तुम्ही जर बघितलं इथे काय आली होती सीट मॅट्रिक्स आली होती यामध्ये एक कॉलेजचं नाव पण आले होते. त्यानंतर काय झालं तुमची सिलेक्शन लिस्ट लागली कॅपराउंड स्टे वेकन्सी राऊंडच्या पहिल्या कॅपराउंडची काय तुमची लिस्ट लागली. त्यानंतर दुसऱ्याची पण लागली आणि तिसरा होणार होता आणि त्याची लिस्ट येणार होती पण लिस्ट आली का कॅन्सल झाली आणि काय झालं नवीन रजिस्ट्रेशन सुरू झालं. नवीन काय येऊ लागली आता सीट मॅट्रिक्स येणार आहे बरोबर. नव्याने काय येणार आहे सीट मॅट्रिक्स येणार आहे म्हणजे नव्याने जर सीट मॅट्रिक्स येणार आहे यामध्ये काय असणार आहे नवीन कॉलेजेसचे नाव असणार आहे बरोबर. तर तुमचे जे कॉलेज आहे हे 99% येणार बघा 99% काय आता चान्सेस आहे बघा तुमचे कॉलेज येणारचे. बघा मी असं 100% नाही बोलणार पण तुम्ही जर एक विचार केला आता नव्याने काय येणार आहे सीट मॅट्रिक्स येणार आहे म्हणजे सीट मॅट्रिक्स येणार आहे तर तुमचे जे कॉलेज आहे ते 100% न म्हणता 99% तरी म्हणेल मी तुमचे कॉलेज येणार म्हणजे येणार. आणि बघा माणूस म्हणता ना जर 99% जर श्युरिटी देतोय पण 1% जर बाकी राहतो तो 1% कधी 100 मध्ये कन्वर्ट होईल हे पण सांगता येत नाही. पण तुम्हाला एक होप भेटावं म्हणून मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला देखील आता या जी सीट मॅट्रिक्स मध्ये काय भेटू शकते नव्याने बघायला नवीन कॉलेजेस बघायला भेटू शकते. तर ज्या मुलांना कमी मार्क्स आहेत त्या मुलांना काय भेटू शकतो आता चांगल्यात चांगलं कॉलेज भेटू शकतो बरोबर आहे का नाही. अगदी बरोबर आहे सर. त्यानंतर मग तुम्हाला काय करायची प्रिफरन्स चॉईस फिलिंग करायची तुमची 23/11/2024 ते 25/11/2024 पर्यंत तुम्हाला काय करायची चॉईस फिलिंग करायची आहे बरोबर. याच्यासाठी किती दिवस तुमच्याकडे 3 दिवस आहे बरं का. त्यानंतर तुमची जी सिलेक्शन लिस्ट आहे ही सिलेक्शन लिस्ट कधी येणार 26/11/2024 ला तुमची सिलेक्शन लिस्ट येणार. म्हणजे तुम्हाला कळते का तुमची आता काय येऊ शकते तुमचे नवीन कॉलेजेस येऊ शकते. आता खूप साऱ्या पालकांचा आणि खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांचा असा प्रश्न आहे सर आम्हाला जर आता कॉलेज भेटले तर आम्हाला स्कॉलरशिप भेटणार का. यस याचा आन्सर आहे यस तुम्हाला 100% स्कॉलरशिप भेटणार. कारण तुम्हाला जी सीट आहे ते कशाकडून अलॉट होते सीएटी सेल कडून अलॉट होते बरोबर आहे का नाही. अगदी बरोबर आहे. तर मग तुम्हाला काय आता नवीन कॉलेज देखायला भेटू शकता आणि तुमचं चांगल्यातील चांगल्या कॉलेजला काय लागू शकतो नंबर लागू शकतो. आणि बघा जर तुम्हाला चॉईस फिलिंग करायची असेल तर सायन्स गॅलेक्सी सोबत तुम्ही काय करू शकता जुळू शकता. आणि तुमची जी चॉईस फिलिंगची जी फीस आहे ती किती फक्त 499 रुपये. एवढी फीस कुठंच नाही माहिती का एवढी फीस कुठंच नाही. तर आपण खूप रिजनेबल प्राइस मध्ये देतोय तुम्हाला. ही असणारे BAMS BHMS आणि BAMS साठी. तर बघा सीट मॅट्रिक्स येणार म्हणजे नवीन कॉलेज येणार बरोबर आहे का नाही. अगदी बरोबर. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.